वेलकम गाईज. तर नमस्कार मित्रांनो, आज पार्थ जाधव इथं नाही आहे, वरती आवरतोय म्हणून म्हटलं ना का आपणच व्लॉग चालू करून घेऊ. तर तुम्हाला या गाडीचा ॲकॉर्डचा नंबर प्लेट नाही मान्य, या गाडीचा तुम्हाला कालचा नाही आज सोडलेला ब्लॉग कसा वाटला तेवढं सांगा. आणि आवडलं असेल तर नक्की शेअर करा. आणि आज सगळ्यांची आवडती गाडी म्हणजे आमची सगळ्यात पहिली गाडी ड्यूक, तिचा खूप घाण म्हणजे अगदी घाण ॲक्सिडेंट झाला आहे. म्हणजे ती गाडीचा कचरा झाला आहे. तर ती गाडी आता मी शोरूमला टाकलेली रिपेअर करण्यासाठी. त्यांना 20,000 रुपये ॲडव्हान्स पण देऊन झाला, अजूनपर्यंत त्यांनी कामच चालू केलं नाही. आता ती गाडी आम्ही बघायला चाललो आहे. तर गाण्या व्हिडिओ काढतोय. गाणे म्हणजे आपला सिद्धेश गांगोडे पार्थ येतोय. त्याला अजूनपर्यंत माहीत नाही की आम्ही ब्लॉग चालू केला आहे. तर त्याला आल्यानंतर हळूच धप्पा भेटेल. तर बघत राहा व्लॉग. हा बघा बॉस पण आज आम्ही तिघांनीच ब्लॉग चालू केला चौघांनी. तर पुढच्या क्लिपमध्ये आपण भेटूच पार्थ आल्यावर. बाय बाय. तर आला वाटतं. हा बघा, याला अजूनपर्यंत माहितीच नाही आम्ही ब्लॉगची सुरुवात केली आहे. तर पार्थ आम्ही सुरुवात केली. तुला कसं वाटतंय? एक नंबर. काल असेल एक नंबर. आता काय बोलू तर नाही सगळ्यात, फोन तरी घेऊन पळाले होते. जरा आवरायला वगैरे वेळ लागला. आज पहिल्यांदा चांगल्या कपड्यांमध्ये दिसतोय. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं ना तू कुठला ब्लॉग आहे. सगळं सांगून झालं सगळं. ठीक आहे, मग तुम्ही ब्लॉग बघत राहा. आणि आपला आता डायरेक्ट आपण शोरूमला काय झालं कसं झालं सगळं तिकडं क्लिपमध्ये कळेलच. तर आपण डायरेक्ट शोरूमला भेटू. तोपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर ब्लॉगची सुरुवात आज मी काय केली नाही. आणि हे भंगार बुलेटचे आवाज करतो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. छपरी फॉर द रिझन. ते सगळं झालं. ब्लॉगची सुरुवात आपल्या ऋषा भाऊने केली. गाडीचं सांगितलं कसं काय 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 ब्लॉग आहे सगळं सांगितलंय. आज आपला आकाश भाऊ गाडगे, त्याला खूप दिवसापासून ब्लॉग मध्ये यायचं होतं. आमची जगताप फॅमिली पूर्ण बघते. तर आमचा आकाश दादा बघा. आकाश दादा काय बोलणार आहे? काहीतरी 2 शब्द बोल. काहीच बोलू शकत नाही. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. 2 मिनिटं एक पॉज घेऊ आपण. परत येईल बोलायला. आपण परत ब्लॉग चालू करू. साधा व्हिडिओ. तर गाण्याखालची मस्ती झाली. सगळं झालं. आता हवेवरती किती आवाज येईल काय येईल मला माहिती नाही. आता इथं डायरेक्ट ड्यूकच्या शोरूमलाच चाललोय. आम्ही जमा गाड्यांची बुक खेळतोय. बघा आता ही पण जमा नुसतं दिसून दुसऱ्या गाड्या नवीन गाड्या दिसत आहेत. गाड्यांची कमी तर नसते. आता ती आपली जी विषय जसं तुम्हाला सुरुवातीला बोलला की आपली एकदम जवळची गाडी ड्यूक आहे तिच्या शोरूमला चाललो. काय बोलायचं काय नाही कळत नाही आहे. आपण डायरेक्ट शोरूमपाशी भेटू. तर ब्लॉग बघत राहायचं. केला का चालू? साले का खोपड़ी तोड़ साले का. तर मस्ती झाली ओमेची बघून. एवढं टाइम लॅप्स बघितला असं लवकिंग दाखवलं. तर फायनली शोरूमची इथं आलो. माझं डाग पडलं का कुठं? KTM साई सर्व्हिस. माझं डाग पडलं का शर्टाला? खरं का पडलं? खरं बोल. इथं आता दोघांच्या भांडणांमध्येच तो काही झालंय. काय बोलणार ओमे? काय नाही कानाला लय मारला आता मी. लय म्हणजे लय मारला कानाला. मजा आया. तर गाणं काय पण बोटं करून दाखवतोय आशोक. पण जाऊ दे, आता बघू आतमध्ये जाऊन ड्यूकचं काय झालंय. तर ब्लॉग बघत राहा. रजनीगंधा काय रे टॉमी? आलता याच्या घरी गेलता. बघा आपण याच्या घरी गेलता. बघा आपण याच्या घरी गेलता. हा लांगड्या हा तर बघितलं लय बेकार ॲक्सिडेंट झालाय. ओके सगळं तुटलंय. खालचा रेडिएटर फॅन वगैरे सगळंच तुटलंय. वेगळं बोलू पण नाही शकत. फुल गाडी ती 30 तारखेला 30 नाही 28 की 29ला ॲक्सिडेंट झाला ड्यूकचा. आता त्याचं अजून पण काय काम केलेलं तर नाही आहे. 30 तारखेला पेमेंट ॲडव्हान्स दिलं तर मंडेपासून काम चालू होणार होतं पण ते अजून झालं नाही आहे. गाडी तर फुल चालू गेली होती. तर बघू शोरूमवाले काय म्हणतात. त्यांचा अजून फोन पण काय आलेला नाही आहे. बघू आता या अपडेट्स नंतर पुढं. अजून पण ब्लॉग नाही संपला. बघा आपले सिद्धार्थ कोंडे आणि त्याच्यासोबत अजून एक जण होता. त्यांची करामती अख्खी गाडी गेली आहे. पाय ठेवायचं वगैरे सगळंच तुटलं. सगळंच अख्खी नवीनच येईल. गाडी ड्यूक आणण्याचा पण ब्लॉग असेल. आता बघू शोरूममध्ये जाऊन बोलू काय होतं काय नाही. बघू तुम्हाला सांगतो तसं. ब्लॉग बघत राहा. हा बघा चिमल खातोय विमल. त्याचं करतोय. पूर्ण बिल झालं ना की मग ते त्यांना द्या. तसं नका करू. गोंधळ होईल तुमचा. हे आता वेगळं दिसत गणू हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. झालं का? झालं का? ते सगळंच लागलेत. अजून तर 8 दिवस झाले गाडी टाकून. 8 दिवस सगळं करून झालं तरी अजून कामच चालू नाही केलं.
त्याच्यानंतर पण सांगतात की तो काम होता चालू करणार. तो होता का इथं कशाला मध्ये मध्ये बोलते का बसतो का बस ती नको करू. आलता वाटतं याच्या घरी जाऊ द्या. मस्करीची गोष्ट आता दुसरी आपण रॉयल एनफिल्ड म्हणजे नवीन गाडीचं तुम्हाला बोललो बघू लवकरच. आता तिथंच चाललोय कुठे एडगवंडी काय होईल काय नाही बोलतो मला माहिती नाही, पण आता सांगतो की होईल काय ना काहीतरी लगेच होईल. बाट करता एकदम भारी आहे. घेऊन ही ट्रेन नाही मेट्रो आहे बरोबर मेट्रोला भाऊ ट्रेन बोलतो. आता इथं मी एक नंबर पडलीच पाहिजे सातपुलच्या. काय नाही आता तशी बोललोय. मंडे रात्री फायनल गाडी भेटणार आहे. तो काका थांबा तुम्ही. काम होणार काम चालू होणार आहे. मंडे रात्रीला गाडी भेटणार बोलला तो. हे काम सुरू होणार आहे, येऊन बघा म्हणला तो बघायला या, काम तर चालू करायचं. ठीक आहे म्हणजे मंडे रात्रीला गाडी जे काम चालू Sorry. आहे मंडे रात्रीपर्यंत भेटेल. मंडेला पण बघू दाखवता आलं तर दाखवू, कारण की हा ब्लॉग एडिटिंगला लगेच जाईल. कारण की क्लिप जसे हे होतात ना तसे लगेच कुलिफायला ट्रान्सफर पण होतात. मग बघू. मग ऋषा काय बोलायचंय अजून काय? काय ना आता मंडेला फायनल कळून जाईल आणि एकदा मंडेला कन्फर्म झालं की मग फायनल डेट पण कळून जाईल आपल्याला. Date पण कळून जाईल. यांनी काम चालू केलं ना काय नाही. बरं जाऊ दे बाकीचा मुद्दा. माझा ब्लॉग संपायचा का आपल्याला? नाही ब्लॉगला सुरुवातीला ह्यांनी सांगितलं असेल लौकिक ह्यांनी मेन की आता तर दुसऱ्या गाडीचं बघायला चाललोय. अरे हा Quotation काढायला चाललोय. लव इज टेम्पररी बट गनू इज प्रेग्नेंट जोक मारून झालं. जोक मारलेला आहे लवकर. घे ना वास घे बोला ना भेटू आता डायरेक्ट. गाण्याच्या घरी दिस इज द एंड आपलं जरा कनेक्शन होणार आहे लवकरच. मी काय बोलणार आहे आता? काहीतरी थोडं तरी बोल. अख्ख्या ड्यूबच्या शोरूम पर्यंत काय बोलणार नाही, नुसती मस्ती केली का नसोबत काय बोलणार? जास्त काय बोलणार नाही. सून समजायलाच पीएमच्या आधी का नंतर? नंतर वेटिंग नंतर. तर आता बघू आपण जर कोटेशन वगैरे काढतो आणि तसंच तुम्हाला डायरेक्ट तेव्हा भेटता आलं तेव्हा नाही, तर नंतर ब्लॉग बंद करण्याच्या वेळेसच भेटतो. अपडेट देतो कसं काय काय. बाट कर अपडेट देणार तुम्हाला. तर आज फायनली सगळं झालं. आपण ड्यूकच्या शोरूमला गेलो ते दाखवलं, लौकिकनी मध्ये क्लिप्स दाखवले, सगळं दाखवलं. परत नंतर बुलेटच्या शोरूमला पण गेलो. मग त्याच्यानंतर एक गुड न्यूज म्हणजे मुंबईमधनं एक खबर आली ती आणि ते फायनली पोचलं. काय ते सांगणार नाही कारण की ती नजर लागते आणि परत ते कामच होत नाही. ते डायरेक्ट फायनल आता 17 नोव्हेंबरपर्यंत व्लॉग तुमच्यापर्यंत पोचेल. अख्खी दिवाळी तेव्हा म्हणजे आमची दिवाळी तेव्हापासून चालू होणार आहे. तर मग आता टाईम आहे की आता हा व्लॉग इथंच संपवणार आहे. तर आम्ही काय करायचं आहे? लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती प्रेस आणि कमेंट आणि पण जरा करा. प्रेम द्या प्रेम. हां आणि अजून लौकिक अजून काय करायचं? काय नाही व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा. ओके